मागच्या दौऱ्यात माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील अंमलबजावणीसाठी निर्णय देण्यात आलेला आहे। परळीमध्ये 41 हेक्टर क्षेत्रावर 565 कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे। थोड्याच वेळानं म्हणजे दुपारी आज या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही सगळेजण करणार आहोत। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे कॉलेज नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल अशी खात्री आहे। ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा आपण बीड जिल्ह्यात घेणार आहोत। बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं काम लवकर सुरू होईल। बीडला प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे। पाटोदा तालुक्यातल्या जरेवाडी जिल्हा परिषदेची शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे। आदरणीय अजितदादांनी सुद्धा जरेवाडीच्या या शाळेचं मनापासून कौतुक केलं होतं आणि याच धर्तीवर बीड मधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला होता, त्यांचं स्वप्न होतं। त्यामुळे आपण तेही स्वप्न साकार करण्याच्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात। बीड मध्ये शिक्षणासह आरोग्याला आपण प्राधान्य देत आहोत। सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला मानस आहे। या संकल्पासाठी सर्व बीडकरांनी आपण सर्वांनीच साथ द्यावी असं आवाहन या निमित्ताने आपल्या सर्वांना करते। आपल्या सर्वांनाच परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।